सणाच्या आधी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. होळी आता पेटवून झालेली आहे. वाईट विचार त्याच्यामध्ये जळून भस्म झालेले आहेत आणि आता धुळवट कोकणामध्ये सुरू होईल. धुळवट म्हणजे नेहमी धूळ उडवली पाहिजे असं नाही. आपण चांगले चांगले पर्यावरणपूरक रंगसुद्धा उडवू शकतो. परंतु काही लोकांना ही सवय झालेली असते की होळी आली की त्याला शिमगा करायचा. हे कोकणामध्ये घडता कामा नये. आणि म्हणून मला एकच सांगायचं आहे की मी नसताना इथल्या खासदारांनी इथे मिटिंग घेतली आणि जे काय बोलले त्याच्यावरून त्यांची एकंदरीतच व्यक्तिमत्व सिद्ध होते. त्यांना खासदार बनवण्यामध्ये ज्या लोकांचा मोठा वाटा होता त्याच्यापैकी मी एक होतो. तिथं तुमच्या पक्षाचे अध्यक्ष स्वतः आले, पक्षप्रमुख आले तर त्यांना कोणी हॉटेलमध्ये जागा देत नव्हतं. त्यांच्या गाड्यांमध्ये कोण पेट्रोल किंवा डिझेल सोडत नव्हतं. अशा जिल्ह्यामध्ये मी लढा दिला आणि त्याचा फायदा तुम्हाला झाला आणि तुम्ही खासदार झाला. थोडी तरी जाणीव ठेवा. कोणाबद्दल काय बोलायचं याला एक मर्यादा असते. आमची 3 पिढ्यांची श्रीमंती आहे. पवारसाहेबांशी मी नेहमीच माझे चांगले संबंध राहिले आणि तुम्हाला मी एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की माझे पवारसाहेबांशी एवढे चांगले संबंध होते की आजपर्यंत सिल्वर ओकला जाताना मला कधी अपॉइंटमेंट लागली नाही. सर ते किती घाईत असले तर मला फक्त एवढंच सांगायचे की तू वेळ घेऊन आला असतं तर मी तुला अधिकचा वेळ देऊ शकलो असतो. ते मातोश्रीवर कधीही घडत नसते. तरी पण अशा पवारसाहेबांची साथ सोडताना मला निश्चितपणे वाईट वाटलं असेल. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या वेळेला माझा संघर्ष चालू होता त्यावेळेला मी शांतपणे घरी बसून होतो. मी कोणाच्याही विरोधात प्रचार करत नव्हतो. अशा वेळेला ज्या वेळेला पवारसाहेबांना सिंधुदुर्गमध्ये प्रचाराला या अशी विनंती करण्यात आली त्यावेळेला मी पवारसाहेबांना स्वतः जाऊन भेटलेलो आणि त्यांनी मला सांगितलं होतं की मी कणकवलीला मीटिंग घेतो, तू येण्याची गरज नाही. कारण तू जरी जिल्ह्याचा अध्यक्ष असला तरी तुझा मतदारसंघ सावंतवाडी आहे. हे केल्यानंतरसुद्धा प्रेशरला बळी पडून त्यांना सावंतवाडीला यायला लागलं. मला माझे जो काय लढा होता तो सोडणं शक्य नव्हतं आणि त्याच्यामुळे मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिला. आमदारकीचा राजीनामा देऊन मी उघडपणे उतरलेलो होतो आणि मला काय शिवसेनेत घ्या अशी मी कोणालाही विनंती केलेली नाही आहे. फक्त 4 वेळा मला पक्षप्रमुखांचा फोन आलेला होता. मी तर मोदी साहेबांनीच मला स्वतः बोलवलं होतं. ते सर्वोच्च नेते आहेत. मी त्याच वेळेला कॅबिनेट मिनिस्टर झालो असतो, कोकणाचा नेता झालो असतो. पण हे सगळं सोडून मी केवळ बाळासाहेबांच्या विचारासाठी म्हणून शिवसेना जॉईन केली. आणि ज्या पद्धतीने तुम्ही बोलता ही लढा तुम्ही कधी आयुष्यामध्ये दिलेला नाही. या पदावर तुम्ही कधी पोचला नाही. तुम्ही कोकणासाठी काही निधी आणू शकला नाही. मी समजू शकते. त्याच्यावर आम्ही नाही बोलत की तुम्ही काय केलं आणि काय नाही केलं. याच्यापेक्षा साधी माणुसकी दाखवा. कोणाबद्दल काय बोलता याची माणुसकी दाखवा. आणि माझ्या विरोधात काय पवारसाहेबांना बोलायचं असेल पवारसाहेब बोलतील. तुम्हाला कोणी सुपारी नाही दिलेली. अशाच तऱ्हेने प्रकाशराव आंबेडकरांच्याबद्दल संजय राऊत बोलायला लागले. एका मिनिटामध्ये त्यांनी तुम्हाला उडवून लावलं. तुमच्याशी बोलायचं सुद्धा नाही असं ठरवून टाकलं. लोक स्वतःच्या तत्वाबरोबर चालत असतात आणि आम्ही तत्वाबरोबर चालतो. आणि म्हणून गेल्या 2 वर्षामध्ये मी 1000 कोटी रुपयाची कामं माझ्या मतदारसंघामध्ये आणली आहेत, जिल्ह्यामध्ये आणलेली आहेत. आम्ही काम करणारी लोक आहोत. आम्ही नारळ फोडणारी लोक नाही. ज्या लोकांनी माझे नारळ फोडले असतील त्यांचा मी आभारी आहे. कदाचित आचारसंहितेच्या ह्याच्यामध्ये माझी कामं राहिली होती. तुम्ही ती कामं मंजूर न करता नारळ फोडले असतील, ज्या कोणी फोडले असतील त्यांचा मी आभारी आहे. मी नारळ फोडणारा मंत्रीच नाही. मी प्रसिद्धी करणारा मंत्री नाही. तुम्हाला मी सांगू इच्छितो की मी जो करार जर्मनीबरोबर केला जगातला अशा तऱ्हेचा पहिला करार आहे की त्या ठिकाणी आमची जी मुलं जातील त्यांना फॅमिली व्हिसा मिळणार आहे. त्यांना आपल्याबरोबर आपल्या कुटुंबाला नेता येणार आहे. त्यांचं आयुष्य सुधारणार आहे. अशी कामं आपण आयुष्यामध्ये करायची असतात की ज्याच्यामुळे ही धडपड मी अनेक वर्ष करतो. अनेक उद्योगपतींना सांगतो की कोकणामध्ये काहीतरी करा, कोकणामध्ये काहीतरी करा. कोकणामध्ये पर्यटन येत असताना लोकांच्या जागा विकत घेत आहेत. अशा वेळेला ज्यांच्या जागा आहेत अशा जवळजवळ 150 कुटुंबांना 5-5 खोल्यांची छोटे होम हॉस्पिटॅलिटीची आम्ही मंजुऱ्या दिलेल्या आहेत. त्यांना उत्कृष्ट ट्रेनिंग दिलं जातं. जसं बेड अँड ब्रेकफास्ट ज्याला म्हणतात म्हणजे घरची आतिथ्यशीलता ज्याला म्हणतात ती सर्वोत्कृष्ट फ्रान्समध्ये आहे आणि फ्रान्सच्या नंतर सिंधुदुर्गाचा नंबर लागला पाहिजे. याच्यासाठी जे करायला लागेल हे केलं जाणार आहे. जी मुलं जाणार आहेत त्यांना पगार किती असतो साधारण लोकांनी कल्पना करून बघितली पाहिजे की इथं आपल्याकडे नर्सला 20,000 रुपये पगार असतो आणि जर्मनीमध्ये 3.5 लाख रुपये पगार असतो. 3.5 ते 4 लाख मध्ये त्यांना आणि भत्तासुद्धा मिळतो.
तो धरून जवळजवळ 4 लाख म्हणजे 2 लाख रुपये दर महिन्याला त्यांचे सेव्हिंग राहू शकते. ही अपॉर्च्युनिटी कोणाला मिळू शकत नाही. आपल्याकडे इलेक्ट्रिशियनला पगार किती असतो? आपल्याकडे 20-25 हजार असतो. तिथे इलेक्ट्रिशियनला पगार 3-3.5 लाख रुपये असतो. आणि हे करत असताना त्यांना व्हिसा दिला जाणार, फॅमिली व्हिसा केला जाणार. अशा रीतीचा हा पहिला करार आहे आणि हा स्टेट टू स्टेट झालेला पहिला करार आहे. याच्यासाठी लोकांबद्दल प्रेम असायला लागतं. स्टेजवर येऊन काही बोललं आणि टाळ्या घेणं यांनी काही होत नाही. मी ज्यावेळेला आलेलो नव्हतो शिवसेनेमध्ये, त्यावेळेला शिवसेनेला जिल्ह्यामध्ये सगळी मिळून 45,000 मतं मिळायची सगळ्या इलेक्शनमध्ये मिळून. मी ज्यावेळेला गेलो शिवसेनेमध्ये, शिवसेना 45,000वरून 1,10,000वर गेली आणि 1,50,000वर गेली आणि 1,50,000वर जी राष्ट्रवादी होती ती थेट 20-25,000वर आली. हे माझं नाही आहे, हे सिंधुदुर्ग जिल्ह्यावासियांचं प्रेम आहे. हे प्रेम माझ्यावरचं नाही. आमची जी काही प्रिन्सिपल्स असतात, आमचं जे काय उद्दिष्ट असतं, आमची जी काय विचारसरणी असते, ह्याला धरून आम्ही आमचं राजकारण करतो. आम्ही ती कधी सोडत नाही. एवढा मोठा माझा लढा राणेसाहेबांशी झाला, पण कधीही मी व्यक्तिगत पातळीवर उतरलो नाही कधी. म्हणून आजसुद्धा आम्ही एकत्र काम करू शकतो जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने. तुम्ही काय केलेलं आहे? आज मंत्री म्हणून त्यांनी अनेक प्रोजेक्ट या ठिकाणी आणले. मी स्वतः मंत्री म्हणून अनेक प्रोजेक्ट या ठिकाणी आणले. तुम्ही काय नेमकं आणलं ह्याचा तुम्ही विचार केला पाहिजे. आंबोलीला जाऊन भाषण करता. आंबोलीचा प्रश्न एवढ्या वर्षामध्ये सुटलेला नव्हता, मी सोडवलेला आहे. कारण आंबोली माझं दुसरं घर आहे, चौकुळ माझं दुसरं घर आहे. तिथली प्रगती करणं माझं काम आहे आणि म्हणून मी प्रगती फक्त बघतो. त्याच्यामुळे तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला माझ्याकडे एकतर वेळ नाही आणि लवकरच तुमच्याकडे एवढा वेळ असेल की तुम्ही भाषणं करत फिरा. याच्यानंतर तुम्हाला परत कुणी असेंब्लीमध्ये पाठवणार नाही, पार्लमेंटमध्ये पाठवणार नाही. कारण पार्लमेंटमध्ये आपलं प्रतिनिधित्व करणारा मनुष्य उद्या मंत्री होईल ही सुद्धा लोकांची एक इच्छा असते. दंडवते साहेबांनी प्रतिनिधित्व केलं, दंडवते साहेब मंत्री झाले आणि त्यांनी कोकणाला कोकण रेल्वे दिली. सुरेश प्रभूसाहेब पार्लमेंटमध्ये निवडून आले, त्यांना मंत्री केलं गेलं. त्यांनी मंत्रिपदाच्या काळामध्ये अनेक कोकणाला वेगवेगळ्या हे दिल्या. आपलं जे इलेक्ट्रिफिकेशन झालेलं आहे कोकण रेल्वेचं आपल्याला सुरेश प्रभूंनी दिलं. आपलं डबल लाईन करण्याचं त्यांनी मान्य केलेलं होतं. काही कारणामुळे ते थोडंसं मागे राहिलं आहे, परंतु निम्माच ट्रॅक आजसुद्धा डबल झालेला आहे. म्हणजे अशा गोष्टी करतात त्यावेळेला लोकांची अपेक्षा असते. तुम्ही स्वतःला नेते म्हणून तुम्हाला सगळं मंत्रीसुद्धा नाही केलं तरी पण वाटेल तसं दुसऱ्याच्या अंगावर चिखलफेक करत फिरता. म्हणून तुमच्याबद्दल मला काय बोलायचं नाही आहे. मला तुमच्याबद्दल बोलायचंही नव्हतं. कारण कोणाच्याही विरुद्ध व्यक्तिगत बोलणं हा माझा मुळातच स्वभाव नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी आपल्या मर्यादेमध्ये राहावं. याच्या पुढच्या काळामध्ये त्यांच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर दिलं जाणार नाही. आणि माझे आणि पवारसाहेबांचे काय संबंध होते, काय संबंध आहेत, पवारसाहेबांना स्वतः बोलून घेणं. मी स्वतः तयार आहे आणि पवारसाहेबांनी काय तुम्हाला आपल्या वतीने बोलायची सुपारी नाही दिलेली. त्याच्यामुळे पवारसाहेबांचं नाव घेऊन काही तुम्ही बरळत राहिला त्याला काही अर्थ नाही आहे. मी कॅबिनेट मंत्रीपद सोडलं, तुमच्याबरोबर आलो, राज्यमंत्री राहिलो, दुसऱ्या वेळेला मला कॅबिनेटमधून काढलं तरी मी कधी दूषण केलेलं नाही आहे. उलटं उद्धवसाहेब ज्या वेळेला अडचणीमध्ये होते मी स्वतः त्यांना गाठ घालून दिलेली आहे पंतप्रधान महोदय. त्यांनी त्यावेळेला युती असताना युतीला हे केलं की युतीचा धर्म पाळला नाही, काँग्रेसबरोबर गेले आणि मोदी साहेबांना दिलेला शब्दसुद्धा पाळला नाही. आणि म्हणून लवकरच ज्याला सर्व सत्य मी महाराष्ट्राच्या समोर आणेन. मी तिन्ही पक्षांच्या वतीने काही प्रेस कॉन्फरन्सेस राज्याच्या लेवलला घेणार आहे आणि ते घेतल्यानंतर राजकारणामध्ये काय काय घडलं, राष्ट्रवादीकडून काय काय घडलं, शिवसेनेकडून काय काय घडलं, याची मधली जी इनसाईड स्टोरी असते ही लोकांना माहिती नसते. आज आम्ही लोकशाहीच्या रक्षणासाठी हे करतोय हे म्हणणारी जी लोक आहेत त्यांनी काय निर्णय घेतलेले होते हे सुद्धा सगळं जनतेसमोर येईल. आणि ते जनतेसमोर येण्यासाठी आवश्यक ते वक्तृत्व मी चांगला वक्ता नाही, मी मोठ्या मोठ्या सभा गाजवू शकत नाही, पण निश्चितपणे मी ज्याला बोलतो ते सत्यच बोलतो याच्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेला खात्री आहे. आणि म्हणून हे सत्य मी महाराष्ट्रासमोर एवढ्यासाठी आणेन की आज एक विकासाची लाट ही संपूर्ण देशामध्ये आहे. मोदी साहेबांनी केलेल्या विकासाची ती लाट आहे. मोदी साहेबांनी आपल्या देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर जे एक स्थान मिळवून दिलं त्याच्याबद्दलची आपुलकीची आणि देशप्रेमाची ती लाट आहे. तर महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे, आमचा पक्ष फुटला, आमच्यावर अन्याय झाला म्हणून सहानुभूतीची लाट निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि लाटेला थोपवण्याचं काम केलं जातंय. आणि म्हणून निश्चितपणे मी हे करेन. पण तो हे करत असताना छोटे इथले कोणी उठतो माझ्यावर स्टेटमेंट करतो एवढी काय माझी निश्चितपणे कमी हे नाही आहे.
कोणी उठावं की जे लोक हॉस्पिटलमध्ये असताना दुसऱ्या पक्षाचे असताना सुद्धा मी जाऊन त्यांना मदत केलेली आहे, अशी लोक सुद्धा माझ्यावर बोलतात. मी माणुसकी कधीच सोडलेली नाही आहे, माणुसकी कधीच सोडणार नाही. माझ्यावर कोणी टीका केली म्हणून मी कोणावरही व्यक्तिगत टीका करणार नाही, कारण राजकारण हा काय माझा व्यवसाय नाही. मला आयुष्यामध्ये ज्यावेळेला माझं राजकीय कर्तव्य संपेल त्यावेळेला आमच्या आजोबांची, आमच्या वडिलांची जी ख्याती होती उद्योगामध्ये, ते उद्योगसुद्धा मला कोकणामध्ये उभारायचे आहेत, कारण या उद्योगाच्या माध्यमातून शेकडो मुलांना रोजगार आपल्याला निर्माण करून द्यायचा आहे. म्हणून मी आपल्याला सांगितलं की आपण कोकणातली माणसं आहोत, आपण या लाल मातीने आपल्याला वेगळं काहीतरी शिकवलेलं आहे आणि त्या लाल मातीशी आपण इमान राखलं पाहिजे, एवढं तरी बघितलं पाहिजे. आणि म्हणून पहिली जी सेंटर ऑफ एक्सलन्सीज तयार होत आहेत मुलांना युरोपमध्ये पाठवण्यासाठी, ती सुद्धा करण्यासाठी आज आम्हाला आचारसंहिते मिळाले पैसे देऊ शकत नाही, पण अनेक लोक असे पुढे आले की आम्ही तुम्हाला मुलांना जर्मन शिकवतो, जेणेकरून त्यांना जुलै महिन्यात ती ह्याला गेली पाहिजेत आणि नाही शिकली जर्मन बोलायला, आमच्या मुलांची संधी जाईल. आणि म्हणून आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मला काय मिळतं, मी काय बनतो, मी राजकारणामध्ये केवढा मोठा होतो, याच्यापेक्षा मी काय समाजाला देऊ शकतो हे फार महत्त्वाचं असतं आणि ते आपल्याला करून दाखवायचं आहे. जरी इलेक्शन असलं तरी आमची सामाजिक कामं चालूच राहतील. इलेक्शन नंतर काही निर्णय घेतलेले तुम्हाला जे दिसतील त्या निर्णयानंतर तुमच्या लक्षात येईल की हे एक काम करणाऱ्या लोकांचं सरकार आहे, हे गोरगरीब जनतेचं सरकार आहे, हे कष्टकऱ्यांचं सरकार आहे आणि आम्ही ते सिद्ध करून दाखवलेलं आहे. या सरकारने 1.5 महिन्यामध्ये जेवढे निर्णय घेतले, गेल्या 50 वर्षामध्ये एवढे निर्णय एवढ्या कमी काळामध्ये कुठल्याही सरकारने घेतलेले नाही. प्रत्येकाला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न केला, तरी पण काही ठिकाणी गैरसमज केला जातो. आम्ही कॅबिनेटमध्ये ठराव पास केलेला आहे की काजूला दर किलो मागे 10 रुपये मदत म्हणून दिली जाईल, कारण ह्यावर्षी रेट कमी आलेला आहे, ती मदत दिली जाणार. कॅबिनेटचा ठराव झालेला आहे, तो आचारसंहितेच्या पूर्वीचा ठराव आहे. ते पैसे आता वाटायचे की आचारसंहितेच्या पूर्वी वाटायचे त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन घेतलं जाईल, पण ते पैसे 100% शेतकऱ्यांना मिळणार आहेत. शेतकऱ्यांचा काजू हमी भावाने खरेदी करायचा निर्णय आचारसंहिता लागण्यापूर्वी झालेला आहे, त्यांना आवश्यक ते पैसे रिलीज करण्याचं आचारसंहितेच्या पूर्वी झालेलं आहे. याचं इम्प्लिमेंटेशन कोणी करायचं याच्याबद्दलचं जो कोकण बोर्डाचा निर्णय आहे आचारसंहितेच्या पूर्वी झालेला आहे, तरी पण आमच्यावर काही बंधनं असतात की हे सगळं करत असताना इलेक्शन कमिशनची परवानगी घ्यायची. काही लोकांनी काल त्यांनी भाषण करताना काय सांगितलं की पोलीस मागे लागले. मुळातच अजूनही यंत्रच दिलेलं नाही, मुळात अजून ट्रेनिंगच सुरू झालेलं नाही. ट्रेनिंग कोण करणार काजूच्या शेतकऱ्यांचं, तर ते कोकण कृषी विद्यापीठ करणार. ट्रेनिंग झाल्यानंतर ते मशिनरी खरेदी करणार आणि ही मशिनरी काय 5,000 रुपयाची नाही आहे, प्रत्येक शेतकऱ्याला 77,000 रुपयाची मशिनरी ही त्याच्या शेतावर दिली जाणार आहे. तिथं त्यांनी सिरप केल्यानंतर सिरपचंच ट्रान्सपोर्टेशन केलं जाणार आहे आणि त्याच्यामुळे हे ट्रेनिंगला कुठलीही आचारसंहितेमध्ये बंधन नसतं. त्यांनी ट्रेनिंग करावं, त्यांनी त्यांची मशिनरी खरेदी करावी, नंतर त्यांना सबसिडी देण्याबद्दलचं पत्र त्यांना दिलेलंच आहे आम्ही. कुठल्याही परिस्थितीमध्ये काजूचा सीझन आता फुकट गेला तर पुन्हा ती काजूची बोंडं तयार होणार नाही, काजूचा रस काढता येणार नाही. आणि त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आम्ही जे काय करतो हे आम्ही ऑफिशियली करतो, त्याच्यामध्ये कॅबिनेटचे आम्ही प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मंजूर करून घेतो. त्याच्यामुळे काजूच्या व्यापाऱ्यांबरोबर हे सरकार ठामपणे उभं राहिलेलं आहे. त्याच्यापूर्वी कधीही काजूच्या लोकांना सबसिडी मिळालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे ही सबसिडी 100% काजूच्या व्यापाऱ्यांना मिळणार, याच्यामध्ये कुठलंही दुमत ठेवण्याचं कारण नाही. काही लोक अशी उभी केली होती की ह्याच्यामधून सिंधुरत्नामधून दिलेल्या शेळ्या मेल्या अशा रीतीचा आरोप करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये शेळ्या देणारा जो सप्लायर असतो हा गव्हर्नमेंटने ॲप्रूव्ह केलेला सप्लायर असतो आणि शेळ्या दिल्यानंतर 15 दिवसाच्या आत त्याचे इन्शुरन्स करायला लागतं आणि इन्शुरन्सच्या पूर्वी जर शेळी मेली तर तो त्याची रिप्लेसमेंट देत असतो. कशावर टीका करताय तुम्ही? तुम्हाला काय माहिती नाही आहे का? इन्शुरन्स काढणं हे त्या शेतकऱ्याचं काम आहे. इन्शुरन्स हे आम्ही त्याच्यामध्ये कंपल्सरी आहे आणि एकदा 11,000 रुपये भरले की 3 वर्षासाठी त्या शेळ्या इन्शुर्ड होतात. त्याच्यापूर्वी ज्यावेळेला ट्रान्सपोर्ट सुरू असतं त्यावेळेला त्यांचं ट्रान्झिट इन्शुरन्स असतं. ट्रान्झिट इन्शुरन्सपासून 15 दिवसाच्या आत जर काय झालं तर ती जबाबदारी ही सप्लायरची असते. एवढी काळजी ज्यावेळेला आम्ही शेतकऱ्यांच्या घेतो. तुम्ही काय केले शेतकऱ्यांसाठी? आज शेकडो महिलांना कोंबड्यांची पिल्लं मिळायला सुरुवात झालेली आहे, त्यांना अन्न मिळायला सुरुवात झालेली आहे. शेकडो शेतकऱ्यांना शेळ्या मिळालेल्या आहेत, शेकडो शेतकऱ्यांना गायी मिळणार आहेत. कोकणचं चित्र बदलतं आहे.
150 कुटुंबांना त्यांच्या जमिनी न विकता ते स्वतः उद्योजक बनणार आहे, त्यांचं पर्यटन सुरू होणार आहे. तुम्ही का करू शकला नाही? सुरू झाल्यावर तुमच्या पोटात दुखायला लागलं. लोकांसाठी काहीतरी करा. आजपर्यंत काय झालं होतं की अनेक अडचणीमुळे आमच्या स्कीम त्याला गती मिळू शकलेली नव्हती. आता मी स्वतः लक्ष देतो, स्वतः ऑफिस काढलेलं आहे सिंधुरत्नचं. अनेक गोष्टी आपण जनतेसाठी करतोय. आउटबोर्ड इंजिन दिलेले आहेत गरीब मच्छीमारांना, महिला आहेत मासे विकणाऱ्या त्यांना स्कूटर्स दिलेले आहेत, त्यांना आपला दूरच्या मार्केटमध्ये मासा नेता यावा याच्यासाठी इन्सुलेटेड व्हॅन्स दिलेले आहेत. तुम्ही का नाही देऊ शकला? आज मोदी साहेबांनी नीलक्रांतीची हे केलं आणि मासेमारांना मदत केली. कुठल्या सेक्टरला मोदी साहेबांनी मदत केलेली आहे तुम्ही दाखवा. कुठली लोकशाही तुम्ही सांगताय? लोकशाही आपल्याला मान्य नाही असं बाळासाहेब स्वतः म्हणायचे. कारण पण लोकशाही शेवटी त्यांनी मान्य केली. लोकशाहीमध्ये कंट्रोल हा लीडरचा पाहिजे, त्या लीडरवर जनतेचा विश्वास पाहिजे. आणि म्हणून लोकशाहीमध्ये तुम्हाला जर आपल्याला हवी असलेले निर्णय करून घेता आले पाहिजेत तर तुम्ही लोकांची मनं जिंकायला लागता. आणि मनं जिंकली आणि इलेक्शन जिंकल्या तर तीच लोकशाही आहे. लोकशाहींना ती मतं मान्य आहेत म्हणून लोकशाहीमध्ये अधिकार मोदी साहेबांना दिले. मोदी साहेबांना अधिकार दिले म्हणून 370 कलम रद्द करू शकले ते. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मुस्लिम महिलांना आजपर्यंत तलाक दिल्यानंतर त्यांना कोणीही मदत करत नव्हते. त्या महिलांना मदत करण्याचं काम पहिल्यांदा मोदी साहेबांनी केलं. ते काय जातीयवादी म्हणून नाही केलं, एक महिला म्हणून, त्यांचा भाऊ म्हणून ते त्यांच्यावर उभे राहिले. आणि मग तुम्ही लोकशाहीच्या नावाखाली मोदी साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न करताय. कुठलं हे आहे? ईडीने जेवढ्या धाडी काढल्या त्याच्यापैकी फक्त 3% पॉलिटिकल लोकांवर आहे, 97% हे वेगवेगळ्या व्यावसायिकांवर आहे. मग तिथं पॉलिटिक्स कुठून आलं? अरविंद केजरीवाल हे इंडिया अगेन्स्ट करप्शनचे मुख्य जे नेते होते 3 त्याच्यापैकी ते एक होते. आज अण्णा हजारे त्यांच्यावर टीका करतात, त्यांच्यावर असलेले न्यायमूर्ती हेगडे साहेब त्यांच्यावर टीका करतात. कारण इंडिया अगेन्स्ट करप्शनची एवढी मोठी मुवमेंट केल्यानंतर त्याच्यामधून काँग्रेसची सत्ता कोसळली. मग तुम्ही 100% स्वच्छ राहिलंच पाहिजे, तुमची जबाबदारी होती. आणि मग तुमच्याकडून तुम्ही केवळ राजकीय नेते आहे म्हणून तुम्हाला माफ आहे का याचं उत्तर दिलं पाहिजे. आणि त्यांच्या विरुद्धची कंप्लेंट BJPने नाही दिलेली, ही कंप्लेंट काँग्रेसने दिलेली आहे. काँग्रेसचे दिल्लीचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी FIR दिलेली आहे आणि त्या FIR वरून ही कारवाई सुरू झालेली आहे. ही काय BJPने केलेली कारवाई आहे की काँग्रेसने केलेली कारवाई आहे? मग आज त्याच पक्षाचे अध्यक्ष, त्यांच्यावर अन्याय झाला, तुम्हीच केलेल्या कंप्लेंट, तुमच्या कंप्लेंटमध्ये काहीतरी निघालं नसतं, कारवाई झाली नसती. त्याच्यामुळे आज जे दिल्लीच्या स्तरावर राजकारण चालू आहे हे मोदी साहेबांना केवळ बदनाम करण्यासाठी राजकारण चालू आहे. मोदी साहेबांनी जे जे केलं लोकांना सांगून केलं. नोटबंदी केलेली असली तर आज किती पटीने आपला GST वाढलेला आहे बघा. प्रत्येक व्यवहार आज चेकने होतो. आज लोक चेकने पैसे देतात, चेकने पैसे घेतात, कार्डवर पेमेंट करतात. कार्डवर व्यवहार करणारा जगातला सगळ्यात मोठा देश आज भारत देश आहे. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे या गोष्टीचा की हे घडतंय. आणि म्हणून आम्ही ठामपणे मोदी साहेबांच्या बरोबर आहोत. आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही सीटवरून वाद होऊ देणार नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये 48 पैकी 45 जागा महाराष्ट्रामध्ये जिंकून मोदी साहेबांनी पंतप्रधान म्हणून आरूढ झालं पाहिजे. आणि आज मी जर्मनीला आमची मुलं का जाऊ शकली? मोदी साहेबांनी केलेले करार आहेत ते, त्याच्यामुळे आमचं स्टेट करार करू शकलं. आज भारतातल्या मुलांना एक संधी आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदी साहेबांनी जे चांगले रिलेशन ठेवले त्याच्यामुळे प्राप्त होत आहे. एखाद्या देशाची लोकसंख्या ही त्याची लायबिलिटी समजली जाते, परंतु त्या लायबिलिटीमधलं असेटमध्ये रूपांतर करण्याचं काम हे मोदी साहेबांनी केलेलं आहे. घराघरामध्ये पाणी दिलं, स्वच्छता दिली, टॉयलेट्स दिल्या, महिलांसाठी गॅसच्या शेगड्या दिल्या. काय दिलेलं नाही तेवढं सांगा. प्रगती करत असताना आज आपल्या रेल्वे स्टेशनला चला, जसा एअरपोर्ट असतो तशी रेल्वे स्टेशन निर्माण केली. कितीतरी पटीने जास्त एअरपोर्ट्स निर्माण केले, मेडिकल कॉलेजेस निर्माण केल्या, एम्स निर्माण केल्या. म्हणजे भारतामध्ये 50-50 वर्षामध्ये, 60-60 वर्षामध्ये जे झालं ते त्यांनी 10 वर्षामध्ये करून दाखवलं. आज 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिलं जातं भारतामध्ये. आज त्या ठिकाणी पाक ऑक्युपाईड काश्मीर आहे
ते POK मधली लोक म्हणतात की आम्हाला भारतामध्ये जायचं. हा चमत्कार मोदी साहेबांनी आपल्या प्रेमाने, आपल्या कष्टाने करून दाखवलेला आहे. आणि म्हणून युद्धामध्ये लढवणं पाकिस्तानला, भारताला फार सोपं आहे, परंतु लोकांची मनं त्यांनी जिंकून दाखवली. आणि ती मनं जिंकून दाखवली म्हणून पाक ऑक्युपाईड काश्मीरमधली लोक म्हणतात की आम्हाला भारतामध्ये जायचं आहे, आम्हाला भारताचं नागरिक व्हायचं आहे. आणि इथं तुम्ही 370 कलमावरून त्याच नेत्याला तुम्ही टार्गेट करण्याचा प्रयत्न करणार. कुठेतरी शेवटी भान ठेवा. आणि वस्तुस्थिती आहे, मी सुद्धा प्रवक्ता आहे, मी वस्तुस्थिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणीन. आणि मोदी साहेबांच्या प्रेमाची लाट जी आहे ती प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने मोदी साहेबांना नेहमी मिळत राहील याची मला. पवार साहेबांची धोरणं, उद्धव साहेबांची धोरणं याच्याबद्दल लवकरच मी स्वतः प्रेस घेऊन, अर्थात तिन्ही पक्षांच्या संमतीने ही प्रेस होणार आहे, खरी वस्तुस्थिती ही लोकांच्या समोर आणू. आणि मग लोकांनीच या निर्णय घ्यायचा की त्याने काय करायचं. आणि म्हणून मला असं वाटतं की हे आता आपण त्याच्यासाठी काही राखीव ठेवूया. मला आता ह्याच्याशी सुद्धा बोललं पाहिजे. आणि मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की मला आभार 2-3 लोकांचे मानायचे आहेत की आता आचारसंहितेमध्ये खरं तर जर्मनीचं लँग्वेज शिकवणं फार कठीण होतं. त्याच्यामध्ये 2-3 संस्थांनी खूप पुढाकार घेऊन सेंटर ऑफ एक्सलन्सीज सिंधुदुर्गमध्ये स्थापन केलेली आहेत. त्याच्यामुळे आपल्या मुलांना जर्मन भाषा शिकायची संधी लागेल. काही कंपन्यांनी याच्यासाठी स्पॉन्सरशिपसुद्धा दिलेली आहे. त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो की शेवटी आपली मुलं ही मोठी झाली पाहिजे, आपली मुलं त्यांनी जगभरामध्ये गेली पाहिजे. आणि त्याच्यासाठी जे ज्या लोकांनी सहकार्य केलं त्यांचं मी मनापासून आभार. जे घडतंय ना त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगतो की बोलायचं एक आणि करायचं एक ही जी नीती उभाठाची आहे, तर त्यांनी कणकवलीमध्ये जे केलं ते निषेधार्ह आहे. त्याची पोलीस कंप्लेंट झालेली आहे. आणि मग निश्चितपणे माझं पोलीस विभागाला विनंती आहे की त्यांनी कडक ॲक्शन घ्यावी. कारण जी शांतता सिंधुदुर्गमध्ये आज आहे ती शांतता अबाधित राखायचं काम हे सर्वच पक्षांचं आहे. आणि त्याच्यामुळे उभाटाने जे केलेलं आहे त्याचा जेवढा निषेध करावा तेवढा थोडा आहे. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी. प्रत्येक पक्षाची इच्छा असते की आपल्याला सीट मिळावी. कारण ही आम्ही इथं जे जिंकलेले पार्लमेंटचे उमेदवार आहेत ते आमच्यामध्ये आलेले नाहीत. त्याच्यामुळे आम्ही ज्याला क्लेम करतो त्याला BJPचा क्लेम करतो, कारण तिथे तुमचे खासदार नाही आहे. त्याच्यामुळे ह्याचा थोडासा वेळ लागतो आहे. परंतु याच्यामध्ये सुद्धा एकमताने निर्णय होईल. आमच्यामध्ये आम्ही 70-80% आम्ही आहोत दोन पक्षामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. त्याच्यामुळे जे आज त्यांच्या पायाखालची माती घसरली आहे त्याच्यामुळे तिथले विद्यमान खासदार हे राष्ट्रवादीच्या लोकांना एकत्र घेऊन, काँग्रेसच्या लोकांना एकत्र घेऊन टेबलवाडी धडपड करतायत. त्यांचं कार्यकर्तृत्व काय आहे, त्यांनी आपलं कार्यकर्तृत्व सांगावं आणि मग त्यांनी काम करावं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, मी आता सांगितलं की 1070 कोटीची कामं ही मी गेल्या 2 वर्षामध्ये आणलेली आहे. तर त्यांनी असं त्यांना ठोकपणे सांगता आलं पाहिजे ना हे मी आणलं म्हणून. काही नाही, तसं त्यांनी काही केलेलंच नाही. दुसऱ्यांनी केलेल्या कामाचं ते टॉवर्स आहेत, टॉवर्सची ज्याला मान्यता त्यावेळेला मी पालकमंत्री होतो. मी स्वतः मुंबईच्या हेड ऑफिसला गेलेलो होतो. ते टॉवर मंजूर करून घेण्यामध्ये माझीसुद्धा मोठी हे होती. माझ्याच मतदारसंघामध्ये भूमिपूजन करतात आणि मला साधं निमंत्रणसुद्धा देत नाही. त्यांना माणुसकी नाही, पण आम्ही माणुसकी सोडणार नाही. आम्ही त्यांच्याबद्दल त्या वाईट बोलणार नाही. निदान जिल्ह्यातलं वातावरण तरी खराब करू नका एवढी माझी त्यांना विनंती. आणि एक गोष्ट सांगतो सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांना सुद्धा, बघा आमचे स्वतः शिवरामराजे भोसले होते, 5-5 वेळा निवडून आलेले आहेत, पण मंत्री होऊ शकले नाही. मंत्री होणं हे एक नशिबाचा भाग असतो. आणि त्याच्यामुळे जे आपले मंत्री आहेत ते मंत्रीपद दुसरा आमदार झाला म्हणून त्याला मंत्री कोण करत नाही. मंत्री ही एक संधी असते आपल्या भागासाठी काहीतरी करण्याची. त्याच्यामुळे मग तो केंद्रातला मंत्री असून दे, तो राज्यातला मंत्री असून दे, ते मंत्रिपद त्याचं नसतं, त्या भागातल्या जनतेचं ते मंत्रिपद असतं. आणि त्याच्यामुळे कोणीतरी जे काय प्रचार करतात आम्ही अमुक करू तमुक करू ह्याला काही अर्थ नसतो. आज राणेसाहेब समजा मंत्री आहेत आणि उद्या ते मंत्री राहिले तर जिल्ह्यात काहीतरी करू शकतात. उद्या तिथं दुसरा आलेला खासदार हा मंत्री होईल असं काय नाही. किरण सामंत हे तरुण आहेत, म्हणजे या एक टर्म त्यांनी काढलं तर दुसऱ्या टर्मला ते मंत्री होऊ शकतात. ते वय त्यांच्याबरोबर आहे. त्याच्यामुळे दोघांपैकी कोणालाही मिळालं किंवा आणि कोणी कॅन्डिडेट एकमताने दिला आम्ही त्यांचा प्रचार करणारच. परंतु आम्ही आमचं तिकीट ही किरण सामंतांसाठी मागणार, भाजपचे आदरणीय राणेसाहेब किंवा आणि कोणासाठी तरी मागतील, हा त्यांचा अधिकार आहे. शेवटी वर काय ठरेल दिल्लीला, ते दिल्लीला ठरवताना काही एकट्याला हे करून दे, तिथं लोकशाही आहे. लोकशाहीचा कोण म्हणू शकत नाही.
म्हणून 3 आमचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री जातात आणि त्यांच्याबरोबर अमित शहाजी बैठक घेतात आणि नंतर कॅन्डिडेट ठरवतात. आम्ही जर आमची लोकशाही आमच्या पक्षामध्ये एवढी राबवतो तर सरकारमध्ये आम्ही ती राबवतोच 100%. प्रकाश आंबेडकर आहेत शकत नाही आणि स्वाभिमानी नेते कधीच येऊ शकत नाही. ज्या प्रकारे संजय राऊतनी स्टेटमेंट दिली त्या स्टेटमेंटला कंटाळून त्यांनी घेतलेला निर्णय आहे आणि त्यांनी हे बोलून दाखवलेलं आहे. संजय राऊतना काय अधिकार आहे महाविकास आघाडीच्या वतीने बोलण्याचा? त्यांनी उभाठाच्या वतीने बोलावं हे त्यांनी सांगितलं आणि म्हणून जी ट्रीटमेंट त्यांना मिळाली ते स्वाभिमानी नेते, ते बाबासाहेबांचे नातू आहेत, ते काय लहान सहान नेते नाही आणि त्यांना कोणी गृहीत धरण्याचं कारण नाही. त्यांनी काय निर्णय घ्यावा शेवटी त्यांचा प्रश्न, त्याच्यावर मी काय बोलणार नाही. पण कोणाशी कसं वागावं हे तरी कळलंच पाहिजे ना. ते आपलं रोज सकाळी 9 वाजता त्यांना मळमळतं, त्याच्यामुळे काही बोलतात. आम्ही ते सहन करते महाराष्ट्राची जनता कसं मला माहिती नाही. लोकांनी निदानाने त्यापर्यंत दाखवलं जातं दिवसभर, त्याला कुठेतरी नियंत्रण आलं तर सकाळचं हे जे काय मळमळणं आहे ते थोडंसं कमी होईल असं मला वाटतं. तिसरी आघाडी वंचितने निर्माण केली तर नेमका कोणाला धोका होऊ शकतो? महाविकास आघाडी काय धोका कोणाला होत नसतं, ते निवडून येण्यासाठी उमेदवार उभे करतात. हो, त्यांची जर ताकद आहे ना, त्यांच्या मागे एक ठराविक वर्ग आहे, ते एका स्वतःच्या प्रिन्सिपलसाठी ते लढा देत असतात. त्याच्यामुळे त्यांचा पराभव होत असताना काही मतांनी झालेला आहे आणि हा पराभव करण्यामध्ये काँग्रेसने मोठा वाटा लिहिलेला आहे. ते जे अकोला मतदारसंघातून उभे राहतात त्यामध्ये विशिष्ट समाजाची मतं त्यांना मिळू नये म्हणून त्या समाजाचा उमेदवार काँग्रेसने दिलेला आहे. तरी पण काँग्रेसला ते सांगतात की 6 मतांवर आम्ही तुम्हाला हे करतो. दुसरा एखादा त्यांच्यासारखा नेता असता तर काँग्रेसला उडवून लावलं असतं, कारण ते सहजासहजी अकोलामधून निवडून येऊ शकले असते. काँग्रेसने राजकारण केलं आणि बीजेपी आलं तरी चालेल, आंबेडकर नको, हे जी काय काँग्रेसची भूमिका आहे. कारण काय त्यांना वाटतं की एका ठराविक वर्गावर आमचा अधिकार आहे, तो अधिकार प्रकाशराव असले म्हणजे बाळासाहेब असले तर तो अधिकार त्यांना प्राप्त होऊ शकत नाही. त्याच्यामुळे इंटरनली त्यांना मोडून काढण्याचंच काम ते करत असतात. राहुल गांधींच्या मला स्वतःला बघा असं आहे की ते एका पक्षाचे नेते, मी काय कुठल्या मोठ्या पक्षाचा नेता नाही ज्यांनी परंतु प्रवक्ता म्हणून मला एवढंच वाटतं की ते इनकन्सिस्टंट आहे. ते बोलतात, ते एखाद्या कर्तव्यामध्येच निघून जातात. असं चालत नसतं राजकारणामध्ये. कन्सिस्टन्सी राखते आणि ही कन्सिस्टन्सी त्यांच्याकडे नाही हे भारताच्या जनतेला माहिती आहे. त्याच्यामुळे जनता त्यांच्यापासून लांब गेलेली आहे. मोदी साहेब बघा, एक दिवस उठत घालत नाही, एक दिवस रजेवर जात नाही. हे उठले, त्यांच्या मनात आलं की 8-10 दिवस ते गायब होणार. असं कधी घडत नाही. मोदी साहेब कधी आजारी नाही, आपली आई वारली तरी त्यांनी आपलं कर्तव्य सोडलं नाही. असा नेता लागतो ज्यांनी राष्ट्र म्हणजे आपलं कुटुंब असं विचार करून त्यांनी चालवलं पाहिजे. प्रार्थना करतो व्यक्तिगत वय कुठेपर्यंत लांबवायचं याला मर्यादा असतात. ते माझे जवळचे मित्र आहेत. मी त्यांना सांगितलेलं होतं की आपल्या व्यक्तिगत वैरापेक्षा पक्ष मोठा असतो आणि ज्याला मी त्यांना सांगितलो हॉस्पिटलमध्ये आमची भेट झाली होती त्याला त्यांनी सांगितलं की पक्षासाठी अनेक निर्णय घ्यायला लागले. असं बोलणारे शिवतारे आता त्यांना कोणीतरी दुसऱ्याने भडकवलं असेल असं मला वाटतं. म्हणजे शिवतारे अतिशय चांगले नेते आहेत आणि ते चांगला निर्णय घेतील याची मला खात्री. नारायण राणेंसारखा आनंद वाटेल का? हो, नारायण राणे हे फक्त नारायण राणे म्हणून व्यक्ती नाही, त्यांच्यावर आमचं सिंधुदुर्गाचं मंत्रिपद आहे. आमचा पुढचा विकास हा त्याच्यावर अवलंबून आहे. आज त्यांना राज्यसभेचं तिकीट मिळालेलं नाही आहे. आज जर लोकसभेवर निवडून आले तर पुन्हा ते मंत्री बनण्याची त्यांची कॅपॅसिटी आहे आणि मग आमचं मंत्रिपद आम्ही घालवायचं का हा विचार सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या जनतेने केला पाहिजे. मी नाही. माझं कसं आहे, माझं एखादा संघर्ष झाला तर तो त्या विषयापुरता मर्यादित असतो. त्याच्यानंतर आमचा जिल्हाही आमची प्रायोरिटी. आम्ही कोकणातली माणसं आहोत. कोकणातला मनुष्य कोणाकडे काय मागायला जात नाही, कर्जमाफी मागत नाही, तो आपलं सगळं सांभाळून असतो. कधीतरी त्याला मदतीची गरज लागते. आज विकासाची गंगा कोकणामध्ये येण्याची आवश्यकता आहे. त्याच्यासाठी शिंदेसाहेबांनी एक वेगळं कॉर्पोरेशन स्थापन केलेलं आहे की जेवढी सगळी मोठी कॉर्पोरेशन आहेत सगळी एकत्र केली आणि काम कुठे करणार कोकणात. कशासाठी काम करणार? एका ठराविक काळामध्ये कोकणाचा विकास व्हावा. मग तो फलोद्यानाचा विकास असून दे की धरणं असून दे. बघा, माझ्या एका मतदारसंघामध्ये एकाच वेळेला 2 धरणं मंजूर झाली. एक ह्याचे आहे वेलीचं अगोदर झालं, त्याच्यानंतर वेरल्याचं केलेलं आहे, त्याच्यानंतर आपल्या फणसवड्याच्या वर उडेली म्हणून गाव आहे, त्या उडेलीचं धरण आहे. बघा, माझगावला धरणाचं काम चालू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आमची कॅबिनेटमध्ये चर्चा झाली की शिरशिंगेचं जे काम अडलेलं होतं ते शिरशिंगेच्या काम सुरू करण्याच्या संदर्भातले आदेश हे कॅबिनेटने संबंधित सचिवांना दिलेले आहेत. त्याचं
जुनं काम असल्यामुळे त्याचं फेर जे एस्टिमेट करायला लागतं ते एस्टिमेट करण्याचं काम चालू आहे. आचारसंहिता पूर्ण झाल्यानंतर हा विषय कॅबिनेट समोर येईल आणि म्हणजे एक धरण सगळं पर्यटन सुरू होईल ह्याच्यामध्ये. आजूबाजूला सगळी समृद्धी, शिरशिंगेचं एक धरण झालं. तुम्ही त्या व्हॅलीमध्ये जाऊन बघा आणि काश्मीरच्या व्हिलेजमधले फोटो काढा खेड्यातले आणि शिरशिंगाचे काढा. तुम्हाला डोंगराच्या माथ्यावर असलेल्या बर्फाच्या व्यतिरिक्त सगळं तसंच्या तसं आढळते. आता माझी गाव आहेत म्हणून मला याच्याबद्दल का बोलतो, पर्यटक ज्याला तिथं जातील त्याला त्यांना कळेल की शिरशिंगेमध्ये काय. बरी उद्धव ठाकरे गटाचे 15 ते 16 जणांची यादी उद्धव ठाकरे उद्या सामना मुखपत्रातून जाहीर करणार आहेत. मागच्या वेळी 24 होती सीट, आता 15-16वर सीमित होत आहेत. सेटबॅक बसताना पाहायला मिळतोय का? मला त्यांच्याबद्दल आदर आहे. चुकीच्या मार्गाने गेले, बाळासाहेबांचे विचार सोडले, जनता त्यांना काय दाखवायचं ते दाखवून देईल. आज काँग्रेस जे जातीयवादी राजकारण करतं त्यांच्या जीवावर ते स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करतात. परंतु खरी वस्तुस्थिती ज्यावेळेला लक्षात येईल जनतेच्या त्यावेळेला जनता त्यांच्यावर राहणार नाही असं मला वाटतं. आता पुढे काय निर्णय होतील ते तुम्हाला मतपेटीतून दिसते. भाई एकच प्रश्न तुम्ही विनायक राऊतांवर आता टीका केली नाही बोललात, पण विनायक राऊतांनी जेव्हा ओरोस येथे आपल्या कार्यालयाचा शुभारंभ केला तेव्हा इंडिया आघाडीची पहिली बैठक तुमच्या मतदारसंघात मेळावा घेतला आणि तुम्हालाच सेन लावण्याचा प्रयत्न केला जातो मतदारसंघात. कारण 70,000चं तुम्ही लिडिंग इथे दिलेलं होतं. विधानसभेच्या दृष्टीने कसं बघतात पुढच्या 2024? मला एवढंच करायचं आहे की ज्या लोकांना उपकाराची जाणीव नसेल त्यांच्यावर सतत मी तुमच्यावर उपकार केले, मी तुमच्यावर उपकार केले का म्हणायचं. लोक तर ओळखतील की या माणसासाठी दीपक केसरकरनी एवढा मोठा लढा दिलेला होता, त्याच्यामुळे हा मनुष्य खासदार झालेला आहे. आणि तो जर त्याच माणसाच्या विरुद्ध काहीतरी घाणेरडं बोलत असेल तर त्यांची लायकी ते स्वतः सिद्ध करून देतात. मला त्यांच्याबद्दल एकही शब्द वाईट बोलायचा नाही आहे. जनता ओळखेल आणि जनता त्यांना घरी बसवेल असं मला वाटतं. कारण एकतर मतदारसंघासाठी काय केलेलं नाही आहे आणि ज्यांच्यामुळे ते निवडून आले त्यांच्यावरच ते चिखलफेक करताय. होळी किती दिवस चालते हो? 8 दिवस 15 दिवस, नंतर होळी संपणार आहे ना. नंतर हा सगळा धुळा खाली बसला की खरे विनायक राऊत सगळ्या लोकांना दिसणार आहे. दक्षिण मुंबई जागा तुमच्याकडून मनसेला दिली जाते. हे बघा आम्ही सगळे एकत्र आहोत. राजसाहेब चांगले नेते आहेत, आमच्याबरोबर आले तर आम्हाला आनंद होईल.